महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती झी 24 तासला मिळाली आहे। रात्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय आणि यामध्ये भाजपला 20 मंत्रिपदं मिळणार आहेत, तर शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळणार आहेत आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती कळतेय। तेव्हा मंत्रिपदाचा खातेवाटपाचा हा तिढा सुटल्यामध्ये जमा असल्याचं कळतंय। हा जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे 20, 12 आणि 10 भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळणार आहेत। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। उर्वशी, रात्री उशिराही बैठक झाल्याचं कळतंय अमित शहा आणि फडणवीस, आणि खातेवाटपाचा तिढा सुटल्याचं कळतंय, एक फॉर्म्युला निश्चित झाल्याचं कळतंय। काय नेमके आणखी डिटेल्स आहेत? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी दिल्लीत दाखल झाले, जिथे अजित पवार यांनी आपल्या ज्या नेते त्यांच्याबरोबर मीटिंग केले। तिथेच देवेंद्र फडणवीस यांनी सगळे पार्टीचे जे अहम कार्यकर्ते आहेत, त्यात म्हणजे BL संतोष आणि शिवप्रकाश जे संघटन महामंत्री आहेत, त्यांच्याबरोबर ते भेटी डिस्कशन झालं, मीटिंग झाली भाजप मुख्यालयात, आणि एकदम मध्यरात्री ते अमित शहा यांच्या भेटीला गेले। अमित शहांबरोबर 1.5 तासाची बैठक होती, जिथे हा मंत्रिमंडळाची एक रचना कशी असेल ते निश्चित झालं आहे। भाजपला 20 मंत्रिपद, शिंदे शिवसेना यांना 12 मंत्रिपद आणि अजित पवार NCP यांना 10 मंत्रिपद असे दिली असं समजून येत आहे। हे निश्चित झालं आहे। आपल्याला माहिती आहे की 16 डिसेंबरला हे तिथे अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्या पहिले ही शपथविधी होणार। त्यात हा एक फॉर्म्युला असेल असं सूत्रांकडून माहिती कळून येते। ठीक, उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तेव्हा खातेवाटपाचा हा फॉर्म्युला सध्या तरी निश्चित झालेला आहे। दिल्लीमधून हा फॉर्म्युला निश्चित झालाय। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 1.5 तास रात्री उशिरा चर्चा झाली आणि त्यामध्ये हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं कळतंय। यामध्ये भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 खाती मिळणार आहेत, 10 मंत्रिपदं मिळणार आहेत। तेव्हा आता मंत्रिपदाची माळ नेमकी कोणाकोणाच्या गळ्यामध्ये पडणार याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे। 16 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होते, त्याआधी मंत्रिमंडळाचा हा विस्तार होणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आता कोणाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं ठरेल।